नमस्कार. चला तर आज आपण ओल्या हळदीपासून घरच्या घरी अशी हळद तयार करणार आहोत आणि तेही ऑर्गॅनिक हळद. अजिबात कोणत्याही केमिकलचा वापर केलेला नाही आहे ही हळद उगवायसाठी. ही मी माझ्या घरच्या टपामध्ये हळद उगवलेली आहे. अशा प्रकारचे असतात हळदीची झाडं. आता गॅसवर आपण कढई ठेवली आहे, त्यामध्ये हळद आणि पाणी टाकायचं आहे. 15 मिनटासाठी हळद छान अशी शिजवून घ्यायची आहे. मला गेल्या वर्षी एक रोप सापडलं होतं, ते मी लावलेलं आणि कमीत कमी 13 ते 14 महिन्यानंतर मी हळद काढलेली आहे. मला कमीत कमी अर्धा ते 1 किलो अशी हळद भेटलेली आहे ओली. तिला मी छान धुवून स्वच्छ शिजवून घेतलेली आहे. आता माझ्या लक्षात नाही राहिलं त्याचे क्लिप्स आणि फोटो घ्यायचे, त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दुसरे हळदीचे झाडे दाखवलेले आहेत. आता छान आपण ते हळद सोलून घ्यायची आहे. 2 प्रकारचे आपण हळद तयार करणार आहोत. पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतानाच हळदीचा कलर खूप छान होता. अगदी पिवळा धमक असा ओवळल्या हळदीचा कलर होता. छान आपण तिला शिजल्यानंतर ती पटपट सोलली जाते. सर्व हळदी आपण अशा प्रकारे सोलून घ्यायच्या आहेत चाकूच्या साहाय्याने, एक एक करत. आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचे खत टाकलेलं नाही आहे किंवा कोणत्याही केमिकलचा वापर केलेला नाही आहे. आपण घरी जे पिण्याचं पाणी असतं तेच फक्त टाकलं होतं मी टपामध्ये. हळद ज्या टपामध्ये लावलेली आहे त्या टपात. आता छान पातळ असे आपण हे जे काप करून घ्यायचे आहेत. जाड नाही करायचे, पातळ करायचे आहेत, जेणेकरून पटकन सुकले जातात. आता ही जी साल काढलेली आहे तीही दुसऱ्या ताटामध्ये आपण पसरून घ्यायची आहे आणि तिलाही छान कडक अशी वाळून घ्यायची आहे. कमीत कमी मी हिला 8 दिवस वाळून घेतलेली आहे. हात पाहू शकता माझे किती पिवळे झालेले आहेत हळद काढताना सोलताना. आता कडक वाळलेली आहे 8 दिवसानंतर हळद आपली छान अशी मस्त कडक वाळल्यानंतर आपण दोन्ही पाहू शकता साल देखील कडक वाळले गेलेले आहे. सालामध्ये देखील कलर असतो, त्यामुळं हे फेकून नाही द्यायचं, ह्याचा देखील वापर करायचा आहे आपण. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी आधी हळद आहे ती घ्यायची आहे. छान तिची पावडर करून घ्यायची आहे. बारीक अशी पावडर होते मिक्सरमध्ये देखील 2 ते 4 मिनिटातच. पाहू शकता पावडर झालेली आहे आपल्या हळदीची मस्त अशी. घरामध्ये जीही तुमच्याकडे बारीक चाळण असेल त्या चाळणी चाळून घ्यायची आहे. मी चहाची माझी एक बारीक चाळण होती मोठ्या साईजमधली थोडी, तिने हळद चाळून घेतलेली आहे. पाहू शकता किती छान असा आपल्या हळदीचा पिवळा धमक कलर आलेला आहे. आता हे जे रवाळ थोडंसं उरलेलं आहे 1 चम्मच, आता ते मी जी साल वाटणार आहे त्यामध्ये वापर करणार आहे. सालीला देखील कलर असतो, पण आता हे उरलेलं आहे म्हणून पुन्हा वाटण्यापेक्षा आपण ह्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे. साल देखील आपण वाटून घ्यायची आहे. सालला देखील 2 ते 3 मिनिटं लागतात बारीक अशी ग्राइंड व्हायला. छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याला देखील आपण कलर पाहू शकता, थोडा डिफरंट कलर आहे कारण की तो सालीचा कलर आहे. काही ठिकाणी साले सकट हळद शिजून कापली जाते आणि वाळून ती जी हळद तयार केली जाते, पण आपण 2 प्रकारच्या केलेल्या आहेत. आता हिचा कलर पहा तुम्ही, जरा मळखावासा कलर आहे आणि आपण जी हळद आहे जी साल काढून तयार केलेली आहे तिचा कलर अगदी पिवळा धमक असा कलर तयार झालेला आहे. पहा तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपण 2 प्रकारच्या हळद तयार केलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.